आता बातमी कोकणात आहे। गणेशोत्सव अवघ्या 1.25 महिन्यावरती येऊन ठेपलाय। त्यामुळे गणरायाच्या आगमनाचे वेध आता सगळ्यांनाच लागलेत। मूर्ती शाळांमधील लगबग सुद्धा वाढलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणेश मूर्तीचं मातीकाम आता अंतिम टप्प्यात आलंय। मूर्ती घडवण्याचं काम जवळपास पूर्ण होत आलंय। आता मूर्तीच्या रंगकामाला काही ठिकाणी सुरुवात झाली आहे। दरम्यान यावर्षी महागाईचा मोठा फटका मूर्तिकारांना बसलाय। तर रत्नागिरी तालुक्यातील नाचण येथील आशुतोष कोतवडेकर यांच्या मूर्तीशाळेतून या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। कोकण आणि गणेशोत्सव यांचं एक वेगळं नातं आहे आणि हाच गणेशोत्सव अवघ्या 1.25 महिन्यावरती येऊन ठेपलेला आहे आणि त्याचमुळे आता गणेश मूर्ती शाळांमध्ये आपण जर पाहायला गेलं तर मूर्तिकारांची लगबग जी आहे ती वाढलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकारच्या भाविकांच्या सांगण्यानुसार मूर्ती बनवण्याचं काम जे आहे ते सध्या वेगवेगळ्या मूर्तिशाळांमध्ये सुरू आहे। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील आशुतोष कोतवडेकर यांच्या मूर्तिशाळेमध्ये आहोत। दरवर्षी या मूर्तिशाळेमधून जवळपास 1000 पेक्षाही जास्त मूर्ती ज्या आहेत त्या बनवल्या जातात। रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्याच्या इतर भागात देखील या मूर्ती ज्या आहेत त्या भाविक जे आहेत ते घेऊन जात असतात। आपल्या सोबत इथले आशुतोष कोतवडेकर आहेत, मूर्तिकार आहेत, युवा मूर्तिकार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ते मूर्ती बनवण्याचं काम जे आहे ते करतायत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय नेमकं सांगाल, तुमची लगबग जी आहे ती सध्या आपण पाहतोय। दरवर्षी साधारणतः आपल्या इथे किती मूर्ती बनवल्या जातात आणि या वर्षीची नेमकी स्थिती काय आहे? दरवर्षी साधारणतः 1001 मूर्त्या आमच्याकडे बनवल्या जातात। यावर्षी महागाईचा प्रचंड फटका मूर्तिकारांना पडला आहे। 30 ते 40% रंग, माती, प्लॅस्टरमध्ये वाढ झाली आहे। त्याच्यामुळे मूर्तींच्या किमतीत सुद्धा वाढ झाली आहे। साधारणतः किती किंमत जी आहे ती वाढलेली आहे? आता 1000 रुपयाची मूर्ती आम्ही जेव्हा विकत होतो ती आता साधारणतः 1300 ते 1400 ला विकावी लागते। ते साधारणतः आपण जर पाहायला गेलं तर ब्रश असतील, त्याचप्रमाणे कलर असतील, माती असेल, यामध्ये साधारणतः वेगवेगळे कशा पद्धतीने वाढ झालेली आहे? पेट्रोलचे रेट वाढल्यामुळे ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला आहे। त्याच्यामुळे रंगाच्या आणि ब्रशमध्ये किंवा मातीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। तर साधारणतः 30 ते 40% वाढ आहे। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर जवळपास 30 ते 40% वाढ जी आहे ती यावर्षी झालेली आहे। महागाईचा मोठा फटका जो आहे तो मूर्तिकारांना बसतोय। त्यामुळे जवळपास 1000 रुपयाची मूर्ती 1300 ते 1400 रुपयांना यावर्षी पडणार आहे, असं मूर्तिकार आशुतोष कोतवडेकर यांनी सांगितले। त्यामुळे निश्चितच जर आपण पाहायला गेलं तर यावर्षी महागाईचा फटका जो आहे तो देखील गणेशोत्सवाला मोठा बसण्याची शक्यता आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।